140 कोटी या देशाची लोकसंख्या आहे. 100 कोटीच्या वर लोक या देशामध्ये गरीब आहे. आता या पद्धतीचं ग्रेडेशन करून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण व्यवस्था संपवायचा हा जो प्लॅनिंग भाजपने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा जो वाद महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा करून या पद्धतीनं महाराष्ट्राच्या शाहू आंबेडकर विचाराला संपवायचा जो प्रयत्न भाजपने केला हा आपल्याला याच्यातून स्पष्ट होते आहे. जरांगे पाटलांच्या भूमिकेमध्ये तिची भूमिका एवढीच आहे, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. सरकारच सांगेल की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, तर बिलकुल बरोबर आहे. पण तुम्ही जनगणना का करत नाही? संविधानिक आरक्षण का देत नाही? काँग्रेसनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारमध्ये, पण सुप्रीम कोर्टामध्ये ती जनगणनेचा आधारच त्याच्यामध्ये आला आणि त्याच्यामुळे दिलेल्या आरक्षणाला माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी ब्रेक लावला. मूळ प्रश्न आहे की जनगणना हाच पर्याय आहे आणि आजही जरांगे पाटील साहेब तिथं पोहोचले, त्यांच्याबरोबर असंख्य मराठा समाजाची लोक या ठिकाणी पोहोचली. मुंबईचं सगळे व्यवस्था कोलमडेल अशी की आता पूर्ण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सरकारने परवा कोर्टामध्ये सांगताना आम्ही जरांगे पाटलांच्या कोणाला अडवणार नाही, आता मुंबईत येऊ असं कोर्टात सांगितलं. सरकार त्यांना मुंबईत येऊ दिलं पाहिजे, व्यवस्थित त्यांच्याशी ऐकलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि जे आश्वासन दिलं त्याला कसं पूर्तता. कारण विधानसभेत आम्ही स्वतः प्रश्न उपस्थित केला, कुठल्या आधारावर आरक्षण देणार, त्याची प्रक्रिया कशी राहणार, तर सरकारने उत्तर दिलं नाही. मुंबईकरच नाही तर पूर्ण देश वडील पकडला जाईल. देशाची आर्थिक राजधानी आहे आणि एक महत्त्वाचा भाग आहे की विचाराला ठेच पोचवायचं काम चाललेलं आहे की शाहू फुले आंबेडकर विचारात सरणी जी महाराष्ट्राची आहे तिलाच ठेच पोचवण्याचं काम भाजप करते आहे आणि भाजपला हे महागात पडणार आहे. म्हणून तुम्ही दिलेलं आश्वासन त्याला 100% कसं पूर्ण करता येईल हे भाजप आणि सरकारने आणि आता 31 डिसेंबरपासून केंद्रातलं अधिवेशन सुरू होते आहे. पहिल्या दिवशी केंद्र सरकारने 50%च्या ज्या मर्यादा लावल्या गेलेल्या आहेत त्या मर्यादाचा एक प्रस्ताव आणून त्या 50%च्या मर्यादा हटवल्या पाहिजे. तर मग या ज्या समाजाच्या आरक्षणाच्या प्रतिष्ठित असलेल्या जातीला त्या ठिकाणी न्याय मिळेल. 50%च्या आरक्षणामध्ये हा प्रश्न कधी सुटू शकणार नाही आणि त्याच्यामुळे अनेक समाजामध्ये उद्रेक निर्माण होईल ही त्याच्यातली वस्तुस्थिती. भोगोवादळ हे आता मुंबईमध्ये धडकले म्हणजे सरकारच्या दारात असून धडकले, यशस्वी होऊ शकतं का सरकार? जर होत नसेल तर काही सल्ला द्याल तुम्ही? सरकारने नसेल होत तर सत्ता सोडली पाहिजे. काँग्रेस पक्ष आरक्षणाचा प्रश्न सोडला. तुम्हाला असं म्हणायचं सरकारनं पावतर व्हावं आणि आमच्याकडे बिलकुल आम्ही सोडवू हा प्रश्न. नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होणार साहेबांनी बोलतो तुम्ही ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि आता भाजपचे जे 2 कार्यकर्ते आहेत ईडी आणि सीबीआय ते आता फार सक्रिय झालेले आहेत. या ईडी आणि सीबीआयच्या सक्रियतेमुळे काय काय होतं अजून आपल्याला अनेक अजून वेळ आहे थोडा, त्याच्यात काय होईल ते आपल्याला पाहायला.